हॅलो डिअर स्टुडंट्स, तुमच्या युनिट टेस्ट एक्झाम्स बऱ्याच स्टुडंट्सच्या शाळांमध्ये आत्ता चालू आहेत. बऱ्याच जणांच्या झालेल्या पण असतील आणि काही जणांच्या व्हायच्या पण असतील. सो युनिट टेस्टसाठी इम्पॉर्टंट त्याची प्रिपरेशन करण्यासाठी तुम्हाला त्या एक्झाममध्ये मॅक्सिमम स्कोअर करता यावा यासाठी काही शाळांचे पेपर्स मी तुमच्यासोबत इथं शेअर करत आहे. आता हा जो पेपर आहे 40 मार्कचा पेपर आहे. काही शाळांच्या मध्ये 10 मार्क्सची टेस्ट होतात, काहींच्यामध्ये 20 मार्क्सचे आणि काही शाळांच्या मध्ये 40 मार्क्सचे पण टेस्ट होतात. सो आपण इथे काही शाळांचे पेपर्स डिस्कस करणार आहोत अलॉंग विथ मॉडेल आन्सर्स, सो दॅट हे एकदा तुम्ही डोळ्याखालून घातलेत क्वेश्चन्स काय आहेत आणि त्याचे आन्सर काय मी देणार आहे, तुम्हाला आन्सर्स देखील सप्लाय करणार आहेच. सो दॅट तुम्हाला प्रॉपर म्हणजे एखादी कन्सेप्ट आपल्याला व्यवस्थित कळणं आणि ती प्रॉपर लँग्वेजमध्ये पॉईंट वाईज मार्कच्या वेटेजनुसार त्याचं रिप्रेझेंटेशन करणं, ही दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. खरं तर पेपर प्रेझेंटेशन ही एक प्रकारची स्किलच आहे आणि ती स्किल तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आत्मसात करता यावी यासाठी काही महत्त्वाचे प्रश्न पेपर सोडवताना काय काय तुम्ही प्रोसेस फॉलो केली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या सिरीजमधून बघणार आहोत. इथं माझ्यासमोर जसा पेपर दिसतोय माझ्या एका स्टुडंटनी मला दिलेला होता. तुम्हाला जर हवे असेल तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे पेपर्स मला शेअर करू शकता, तुम्ही मेल करू शकता. तुमचे सुद्धा पेपर्स मी ह्या पद्धतीनं डिस्कशनसाठी घेईन. ठीक आहे, माझा मेल ID तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेच. मेलवरती तुम्ही शेअर करू शकता तुमचे क्वेश्चन पेपर शाळांचे. राईट. सो आता इथे बघा, चूज द करेक्ट, पहिला प्रश्न काय आहे, करेक्ट ऑप्शन अँड रीराईट द करेक्ट स्टेटमेंट. इथं रीराईट करायला सांगितलेलं आहे. बऱ्याच वेळेस रीराईट सांगितलेलं नसतं, पण तरी सुद्धा तुम्ही फॉर अ सेफर साईड नुसतं आन्सर न लिहिता हे पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आणि तुमचा जो काही आन्सर असेल त्याला अंडरलाईन करायची असते. सो इथे व्हेस्टिजियल ऑर्गन प्रेझेंट इन ह्युमन बॉडी इज प्रूफ ऑफ इव्हॉल्युशन. तर कोणता व्हेस्टिजियल ऑर्गन, आता इथं जर बघितलं तर अपेंडिक्स हा देखील आहे आणि मसल्स ऑफ इयर हा देखील आहे. हे दोन्ही सुद्धा आपल्या बॉडीमध्ये असणारे व्हेस्टिजियल ऑर्गन्स आहेत खरं तर. त्यामुळे हा प्रश्न थोडासा संदिग्ध आहे, बिकॉज काहींच्या मते अपेंडिक्स आणि मसल्स ऑफ इयर दोन्ही पण तुम्ही लिहू शकता. सो इथे काही जणांनी अपेंडिक्स लिहिलं तरी चालेल, काही जणांनी मसल्स ऑफ इयर लिहिलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम मोलिक्युल ऑफ DNA टू mRNA. तर DNA कडून mRNA कडे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर होण्याची जी प्रोसेस आहे त्याला म्हणतात ट्रान्स्क्रिप्शन. ट्रान्सलेशन mRNA पासून पुढे mRNA आणि tRNA ची जोडी तयार होणं त्याला ट्रान्सलेशन म्हणतात. आणि ट्रान्सलोकेशन म्हणजे रायबोझोम जो असतो तो एक ट्रिपलेट कोडॉनच्या डिस्टन्सनी पुढे जातो, त्याला ट्रान्सलोकेशन म्हणतात. सो ह्याचा आन्सर ट्रान्स्क्रिप्शन झालं. ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज्ड पॅरलल टू इक्वॅटोरियल प्लेन ऑफ सेल इन डॅश फेज ऑफ मायटॉसिस. हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत बघा. मायटॉसिस मधल्या कोणत्या फेजमध्ये, तर मेटाफेजमध्ये इक्वॅटोरियल प्लेटमध्ये अरेंज झालेले दिसतात. ॲनाफेजमध्ये जी असते त्याला बंच ऑफ बनाना स्टेट म्हणतात, हे लक्षात ठेवा हां. हे देखील एक मार्कसाठी तुम्हाला विचारलं जातं. आणि प्रोफेजमध्ये क्रोमोझोम जे आहेत ते कंडेन्स होतात, त्यानंतर सेंट्रिओल फॉर्म होतात, ते डुप्लिकेट होतात, न्यूक्लिओलस, न्यूक्लिअर मेम्ब्रेन हे डिसॅपियर होतात. ह्या प्रत्येक फेजच्या काही पिक्युलर अशा इव्हेंट आहेत की ते फक्त त्याच फेजमध्ये होतात. सो तेवढे एकदा तुम्ही लक्षात ठेवलं की मग तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांचे मार्क्स हे जाणार नाहीत. सोमॅटिक अँड स्टेम सेल्स अंडरगो विच टाईप ऑफ डिव्हिजन, तर मायटॉसिस, सोमॅटिक सेल्स, स्टेम सेल्स आणि अल्सो जर्म सेल्स, ह्या तिन्ही प्रकारच्या सेल्समध्ये खरं तर ही मायटॉसिसची प्रोसेस होते आणि मिओसिस जी आहे ती फक्त जर्म सेल्समध्ये होते. डॅश इज अ कनेक्टिव्ह लिंक बिटवीन ॲनेलिडा अँड आर्थ्रोपोडा. तर ह्याचं आन्सर काय आहे, ॲनेलिडा आणि आर्थ्रोपोडा. पेरिपॅटस हा त्याचं आहे आन्सर. सो इथं पूर्ण वाक्यात उत्तर तुम्ही लिहायचं. फाइंड ऑड वन आउट. आता ह्याच्यामध्ये सुटेबल रिझन पण सांगितलंय. मग ह्याच्यातलं ऑड वन आउट इन्सुलिन आहे का, बिकॉज जर तुम्ही टेक्स्टबुक बघितलं तर जे फॅट पासून बनलेले हॉर्मोन्स जे आहेत, लिपिड्स हा जो पार्ट आहे ना आपल्या लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 ह्या चॅप्टरमध्ये जे वेगवेगळे न्यूट्रिएंट्स आहेत त्याच्यात लिपिड्स हा जो न्यूट्रिएंट आहे ना, तर त्या न्यूट्रिएंटच्या युजेसमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ह्या हॉर्मोनची नावं दिसतील. प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन आणि अल्डोस्टेरॉन. तर हे सगळे हॉर्मोन्स जे आहेत ते आपल्या
बॉडीमध्ये बनतात विथ द हेल्प ऑफ लिपिड्स, आणि हे इन्सुलिन हा वेगळा आहे ह्याच्यातला ऑड वन आउट. सो हेअरचं रिझन पण सांगायचं. डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस कॅरिओकायनेसिस, डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम सायटोकायनेसिस. त्याच्यानंतर ट्रू ऑर फॉल्स, इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोअर्ड इन DNA, तर हे ट्रू आहे. कधी कधी त्याचं फॉल्स असेल तर मग त्याचं एक्सप्लेनेशन द्या असं पण विचारलं जातं. प्रश्न नक्की बघायचा काय विचारलं आणि त्या पद्धतीनं आन्सर सांगायचं. मॅच द पेअरमध्ये बघा, ग्लायकोलायसिसची प्रोसेस होते सायटोप्लाझममध्ये, क्रेब सायकल होते मायटोकॉन्ड्रियामध्ये. इथं हे ज्या पेअर आपण मॅच करतो तर हे ॲक्च्युली कसं लिहायचं, हे लिहायची प्रोसेस, त्याच्या पुढे डॅश करायची आणि मग इथं त्याच्या पुढं ग्लायकोलायसिस सायटोप्लाझम असं लिहायचं. क्रेब सायकल डॅश मायटोकॉन्ड्रिया, ह्या पद्धतीनं आन्सर तुम्ही लिहिणं एक्सपेक्टेड आहे. नेम द फॉलोइंग. आय एम कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टिलिया आणि मॅमल्स. रेप्टाइल्स आणि मॅमल्स ह्यांच्यामधली कनेक्टिंग लिंक कोण आहे, तर आपला डक बिल्ड प्लॅटिपस. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये सायंटिफिक रिझन असतात, त्याच्यातला लंग फिश इज सेड टू बी कनेक्टिंग लिंक बिटवीन फिशेस अँड ॲम्फिबियन्स. बरं, तुम्हाला जर ह्याचे मॉडेल आन्सर्स हवे असतील तर मला तुम्ही कमेंट करून सांगा की मॅमा मला मॉडेल आन्सर्स अवेलेबल करून द्या. सो तुमच्या कमेंट्स जर आल्या तर मी तुम्हाला ह्याच्या मॉडेल आन्सर्स देखील अवेलेबल करून देईन. आता मी ओरली सांगत आहे, जर तुम्हाला रिटर्न फॉर्मॅटमध्ये हवे असतील तर तसं मला कमेंट करून नक्की सांगा. लंग फिश इज सेड टू बी कनेक्टिंग लिंक बिटवीन फिशेस अँड ॲम्फिबियन्स. का म्हणायचं, बिकॉज even though it is fish, it has lungs for respiration. So amphibianचं कॅरेक्टर काय आहे, it has lungs for respiration. फिशेसचं कॅरेक्टर आहे फिश लाईक बॉडी, आणि म्हणून त्याला कनेक्टिंग लिंक असं म्हटलंय. क्रेब सायकल इज ऑल्सो नोन एज सायट्रिक ॲसिड सायकल बिकॉज ॲसिटिल कोएन्झाईम ए जो आहे त्याचं कम्प्लिटली ॲसिटिल पार्ट जो आहे त्याचं किंवा त्याचं ऑक्सिडेशन होऊन जो सगळ्यात पहिला प्रोडक्ट मिळतो तो आहे सायट्रिक ॲसिड, म्हणून ह्याला सायट्रिक ॲसिड सायकल म्हणतात. सेल डिव्हिजन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ सेल्स. मग सेल डिव्हिजनचे काय काय बेनिफिट्स आहेत, तर इमॅसिएटेड सेल्स रिस्टोर करतात, जे वुंड आहे ते हिलिंग करण्यासाठी, ओल्ड सेल्स त्याच्या रिप्लेस करण्यासाठी, बॉडीच्या ग्रोथसाठी, त्यानंतर गॅमिट फॉर्मेशन होण्यासाठी, असे वेगवेगळे रोल्स आहेत. हे देखील मी तुम्हाला प्रॉपर फॉर्ममध्ये आन्सर्स अवेलेबल करून देईन नंतर. मायटोसिस मिओसिस दोघांच्या मधला डिफरन्स. मायटोसिस जसं की मगाशी तुम्हाला सांगितलं सोमॅटिक आणि जर्म सेल्स आणि स्टेम सेल्स सगळ्यांच्यामध्येच होतो. मिओसिस फक्त जर्म सेल्समध्ये होतो. मायटोसिसमध्ये एका डिप्लॉइड सेलपासून 2 डिप्लॉइड डॉटर सेल्स तयार होतात. मिओसिसमध्ये एका डिप्लॉइड सेलपासून 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स तयार होतात. मायटोसिस इज रिस्पॉन्सिबल फॉर ग्रोथ ऑफ बॉडी, मिओसिस इज रिस्पॉन्सिबल फॉर गॅमिट फॉर्मेशन. असे खूप सारे पॉईंट्स आहेत. तुम्हाला हे देखील प्रॉपर फॉर्मॅटमध्ये मी तुमच्या डिमांड असेल तर नक्कीच देईन, नक्की काळजी करू नका. हा आहे तुमच्या एक्सरसाइजमध्ये विचारलेला क्वेश्चन बघा, इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन. म्हणजे बाकीचे हे आहेत आता मॉर्फोलॉजिकल, आणि हा जो आहे ना सिमिलॅरिटीज इन बोन स्ट्रक्चर यालाच ॲनाटॉमिकल म्हटले, लक्षात घ्या. त्यामुळे मॉर्फोलॉजिकल आणि ॲनाटॉमिकल सोडून बाकी कोणतेही 2 इव्हिडन्सेस तुम्ही इथं लिहू शकता. पॅलिओन्टॉलॉजिकल लिहा किंवा मग एम्ब्रिओलॉजिकल लिहा, त्यानंतर अजून कुठला राहतो रे, कनेक्टिंग लिंक लिहा. हां, कोणतेही 2 तुम्ही इथे लिहू शकता. त्यानंतर एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय आहे, द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ एनर्जी इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. प्रोटीन्स हे मॅक्रोमोलिक्युल्स आहेत विच आर फॉर्म्ड बाय कनेक्टिंग अमिनो ॲसिड्स. अमिनो ॲसिड्स एकमेकांशी पेप्टाइड बॉन्ड्स थ्रू कनेक्ट होतात आणि त्यांच्यापासून जे मॅक्रोमोलिक्युल्स तयार होतात त्याला प्रोटीन्स म्हणतात. क्रोमोझोमची ही जी फिगर आहे ती 9th स्टँडर्डमध्ये तुम्हाला जी दिलेली होती ना, हे पार्ट जे होते, मग पी आर्म, क्यू आर्म, सेंट्रोमियर, ह्याच्यामध्ये DNA असतो, तर ती डायग्रॅम तुम्हाला इथे काढायची आहे. राईट अ शॉर्ट नोट ऑन डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. याच्यामध्ये पूर्ण डार्विनच्या थिअरीबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन जे तुम्हाला मी ऑलरेडी एक्सरसाइज डिस्कशनमध्ये दिलेली होती, ह्याचं देखील तुम्हाला आन्सर्स हवे असतील तर मी तुम्हाला देते अवेलेबल करून डिटेलमध्ये. फक्त प्रश्नांची आत्ता इथे व्हरायटी बघून घ्या. हा एक अनादर महत्त्वाचा प्रश्न आहे जो एक्झाममध्ये खूप वेळेस विचारला जातो. हा जो प्रोसेस आहे आपली एरोबिक रेस्पिरेशनची, तर ती प्रोसेस कशी होते त्याचा सिक्वेन्स जंबल करून दिला जातो. ह्या पद्धतीनं तुम्हाला ते प्रॉपर ऑर्डरमध्ये द्यायचं आहे. तर इथं मग येतील आपले कार्बोहायड्रेट्स, इथे येतील फॅट्स किंवा लिपिड्स. मग इथं प्रोटीन्सपासून अमिनो ॲसिड्स तयार होतील,
ग्लायकोलायसिस तयार झालं, ह्याच्यापासून पायरुविक ॲसिड तयार होईल आधी, मग ॲसेटिल कोएन्झाईम ए तयार होईल आणि क्रेब सायकलच्या थ्रू मग इथे काय होईल, ATP, CO2 आणि वॉटर. आणि हे ॲक्च्युली उलटी आहे, म्हणजे हे जो आहे तो असा सिक्वेन्स. असं जरी लिहिलं आणि असं लिहिलं तरी सुद्धा ठीक आहे, हरकत नाही. ह्याच्यापासून हा मिळाला म्हणजे ॲरोची डायरेक्शननुसार असं जरी तुम्ही लिहिलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. त्यानंतर डिस्टिंग्विश बिटवीन एरोबिक अनएरोबिक रेस्पिरेशन, हा देखील पॉईंट तुम्हाला आता इथे किती आहेत बघा, 3 मार्कांसाठी आहेत, म्हणजे कमीत कमी 6 मुद्दे तरी तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. एरोबिक रेस्पिरेशन जे आहे त्याच्यातून मोर अमाऊंट ऑफ एनर्जी म्हणजे ऑलमोस्ट 38 ATPचे मोलेक्युल्स आपल्याला मिळतात. अनएरोबिक रेस्पिरेशन जे आहे त्याच्यापासून आपल्याला लेस अमाऊंट ऑफ एनर्जी दॅट इज ओनली 2 ATPचे मोलेक्युल्स आपल्याला मिळतात. त्याच्यानंतर एरोबिक रेस्पिरेशन जे आहे ते तुमची म्हणजे इट ऑकर्स इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, अनएरोबिक ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. एरोबिक रेस्पिरेशनच्या 3 स्टेप्स, ग्लायकोलायसिस, क्रेब सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. अनएरोबिकच्या 2 स्टेप्स, ग्लायकोलायसिस आणि फर्मेंटेशन. त्यानंतर एंड प्रॉडक्ट एरोबिकमध्ये जे मिळतात CO2, वॉटर आणि एनर्जी, आणि ह्याच्यामध्ये अल्कोहोल आणि एनर्जी मिळतात. असे बरेचसे डिफरन्सेस आहेत, मी तुम्हाला ते लिहून देईन नंतर. फॉसिल्स, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ फॉसिल्स ॲज अ प्रूफ ऑफ इव्हॉल्युशन. 3 मार्कांच्या प्रश्नामध्ये पूर्ण हे फॉसिल्स म्हणजे काय ते सांगायचं. त्यानंतर ते आपली कार्बन डेटिंग मेथडबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन ह्याच्यात सांगायची. आणि जे 3 लेयर्स आहेत ना, पॅलिओझोईक जे आहेत, पॅलिओझोईक एरा असेल, मेसोझोईक एरा, सिनोझोईक एरामध्ये जसे जे जे फॉसिल सापडले त्याच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन ही सगळी शॉर्टमध्ये ह्याचा आन्सर म्हणून तुम्ही लिहायची. हेरिडिटी डिफाईन करायचं आहे आणि एक्सप्लेन मेकॅनिझम ऑफ हेरिडिटरी चेंजेस. ह्याच्यामध्ये पूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये सेक्शुअली रिप्रोडक्शन होताना कशा पद्धतीनं व्हेरिएशन्स डेव्हलप होतात, असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये कसे सिमिलर कॅरेक्टर असणारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स तयार होतात, हे सगळं डिटेल तुम्हाला ह्याचा आन्सर सांगायचं आहे. हे देखील तुम्हाला मी प्रॉपर फॉर्मॅटमध्ये आन्सर कसं लिहायचं हे नंतर पाठवून देईन. ह्याच्यामध्ये ग्लायकोलायसिस इन डिटेल तुम्हाला, मग एरोबिक रेस्पिरेशनचा हा जो ग्लायकोलायसिसची आहे प्रोसेस ती इथे डिटेल सांगायची आहे. कंप्लीट द पॅरेग्राफ. आता ह्याच्यात ट्रान्सलेशन, अँटीकोडॉन, आता इथे काय येणार बघा, द mRNA, बरोबर, mRNA फॉर्म्ड इन द न्यूक्लियस कम टू द सायटोप्लाझम, इट ब्रिंग्स कोडेड मेसेज फ्रॉम DNA. त्यानंतर मेसेज जो आहे याला इथे ट्रिपलेट कोडॉन असेल. त्यानंतर ॲज पर द मेसेज ऑन mRNA इथे अमिनो ॲसिड्स येईल बाय द tRNA. ठीक आहे, tRNA हॅज अँटीकोडॉन. तर ही सगळे इथं ह्या पद्धतीनं भरायचं आहे. इथे बघा प्रोटीन्स इसेन्शियल म्हणजे हे प्रत्येक प्रकारचे प्रोटीन्स अमिनो ॲसिडपासून. बोन असेल तर बोनमध्ये ऑसिन नावाचं प्रोटीन होईल तयार. पॅनक्रियाजमध्ये असेल तर तुमच्या इन्सुलिन तयार होईल. पिट्युटरी ग्लँड्सपासून वेगवेगळे हॉर्मोन्स, मसलपासून ॲक्टिन, मायोसिन हे प्रोटीन्स, ब्लडमध्ये हिमोग्लोबिन असेल, स्किनमध्ये मेलानिन आणि केराटिन हे. तर ह्या पद्धतीनं हा चार्ट कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर अवर मसल सेल्स परफॉर्म दिस टाईप ऑफ रेस्पिरेशन, ह्याचं फक्त नेम लिहायचं आहे ड्युरिंग एक्सरसाइज. तर इथे तुमचा आन्सर येईल अनएरोबिक रेस्पिरेशन. नंबर ऑफ ATP मोलिक्यूल 38 ATP. Evolution means slow and gradual changes occurring in living organisms over long duration of time. त्यानंतर आन्सर द फॉलोइंग एनी वन ह्याच्यात विचारलंय. 5 मार्कांचे प्रश्न आहेत. ह्याच्यात जिथं गरज असेल तिथं बघा विथ द हेल्प ऑफ डायग्रॅम विचारलंय. सो इथं डायग्रॅम काढायची. मायटॉसिसच्या ज्या 4 स्टेप्स आहेत, प्रो, मेटा, ॲना आणि टीलो. प्रो फेजमध्ये क्रोमोझोम्स जे आहेत ते कंडेन्स होतात, न्यूक्लिओलस न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॅपियर होतात आणि सेंट्रिओल डुप्लिकेट होतात. ह्या 3 मोठ्या मेजर इव्हेंट्स त्याच्यात सांगायच्या. मेटाफेजमध्ये क्रोमोझोम जे आहेत ते इक्वॅटोरियल प्लेटमध्ये अरेंज झालेले दिसतात, पॅरलल टू इक्वॅटोरियल प्लेन. टीलोफेजमध्ये बंच ऑफ बनाना स्टेट, एका पोलकडे दुसऱ्या पोलकडे. आणि मेटाफेज नंतर ॲनाफेजमध्ये. आणि टीलोफेज जी आहे ती सगळ्यात शेवटची जी प्रोफेजच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे. आणि फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स प्रोटीन्स याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण सेंट्रल डोग्माची प्रोसेस एक्सप्लेन करायची आहे. ह्याचे आन्सर्स हवे असतील तर मला नक्की मेसेज करून सांगा. तुम्हाला मी ह्याचे आन्सर्स देखील मॉडेल आन्सर्स अवेलेबल करून देईन. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पण दिलेले पेपर्स घेऊ शकतो आपण. तुम्ही मला नक्की मेल करून तुमचे पेपर्स पाठवून देऊ शकता. ठीक आहे, थँक्यू सो मच.